मित्रांनो, ही गोष्ट त्यावेळची आहे जेव्हा मी माझ्या मामीच्या घरी गेलो होतो. माझी मामी एकदम आकर्षक आणि भरदार शरीरयष्टीची आहे आणि तिला पाहताच माझ्या मनात प्रेमाची लाट उसळली. मित्रांनो, माझे काका अमेरिकेत नोकरीला आहेत. यावेळी मी त्यांच्या घरी गेलो तेव्हा घरात फक्त 3 जण होतो. मी, माझी मामी आणि त्यांचा 7 वर्षांचा मुलगा. आता मी रोज तिच्या सुंदर व्यक्तिमत्वाकडे पाहून मनात प्रेम दाटून येत होतं. एकदा मी रूममध्ये तिच्या अंतर्वस्त्रांजवळ बसून स्वतःला सुख देत होतो आणि तेव्हा तिने मला पाहिले. मी एकदम घाबरलो आणि ती मला रागावली. मग तिने 3 दिवस माझ्याशी बोलले नाही. नंतर मी तिला माफी मागितली आणि सर्व काही ठीक झाले, पण माझी प्रेमाची भावना तर दाटून येतच होती. एक दिवस मामी रात्री झोपली होती आणि मी उठून तिच्याजवळ गेलो आणि तिच्याजवळ बसून प्रेमळ अनुभव घेत होतो. मी डोळे बंद करून जोरजोरात माझे प्रेम व्यक्त करत होतो. मला कळले नाही की केव्हा ती उठून माझ्याजवळ आली आणि हे सर्व पाहत होती. मी तिला समोर पाहिले आणि तिचे व्यक्तिमत्व खूप सुंदर दिसत होते. ती माझ्यावर ओरडली. मी एकदम वेडापिसा झालो आणि म्हणालो, मामी, मला फक्त एकदा माझे प्रेम तुझ्यावर सोडू दे. ती म्हणाली, तू वेडा झाला आहेस. मी तिचे ऐकले नाही आणि माझे प्रेम 3-4 वेळा तिच्यासमोर व्यक्त केले. माझी भावना अजून दाटून आली होती आणि तिची नजर माझ्यावर स्थिर होती. मी म्हणालो, मी तुला खूप प्रेम करतो आणि तुला खूप आनंदी करेन. ती रागाने लाल झाली आणि उभी राहिली. मी पुढे गेलो आणि तिच्या सुंदर शरीराला प्रेमाने स्पर्श केला, पण तिने मला धक्का दिला आणि रूममध्ये गेली. सकाळी तिने माझ्या आईला फोन केला की आम्ही तुमच्या घरी येत आहोत. मी घाबरलो आणि म्हणालो, मी आता असं काही करणार नाही. मला तू खूप आवडते म्हणून कंट्रोल करता आला नाही. आता मी असं करणार नाही, प्लीज माफ कर. पण तिने ऐकले नाही आणि मला घेऊन घरी आली. मी घाबरून गेलो होतो. मग मामीने आईला सांगितले की मला तुझ्याबरोबर एकटीला बोलायचे आहे. आईने म्हटले, हो बोल ना. मामी म्हणाली, आतापासून राज माझ्याबरोबर राहील. आईने म्हटले, ठीक आहे, मला हरकत नाही. हे ऐकून मी एकदम आनंदित झालो. मामी म्हणाली, दीदी, तुला माहिती आहे की ते परदेशात आहेत आणि मी एकटी आहे. राजबरोबर असेल तर माझे एकटेपण दूर होईल. संध्याकाळी आम्ही घरी आलो. मामी स्वयंपाकघरात होती आणि मी मागून जाऊन तिला प्रेमाने पकडले. तिने मला जोरात थोपटले आणि म्हटले, तू माझ्याबरोबर राहायला आलास याचा अर्थ असा नाही की सर्व काही करशील. मी म्हणालो, मामी, पण तिने ऐकले नाही आणि रूममध्ये गेली. पूर्ण दिवस आम्ही गप्प होतो. रात्री मी माझ्या रूममध्ये जायला निघालो तेव्हा ती म्हणाली, तू माझ्या रूममध्ये झोप. मी तिच्या रूममध्ये गेलो आणि ती माझ्याबरोबर झोपली. मी फक्त पायजमा घातला होता. तिचे सुंदर व्यक्तिमत्व पाहून माझी प्रेमाची भावना दाटून आली. तिची नजर माझ्यावर होती. मी म्हणालो, मला असं झोपायची सवय आहे. ती म्हणाली, तुला सवय आहे तर मला पाहून असं म्हणतोस. मी म्हणालो, आता तुझ्यासमोर काय लपवायचे? तू इतकी सुंदर आहेस की पाहून माझी भावना दाटून येते. ती हसली. मग मी पटकन मोकळा झालो आणि माझी प्रेमाची भावना समोर आली. मी तिला प्रेमाने पकडले आणि ओठांवर चुंबन घेतले. आधी तिने विरोध केला, पण नंतर ती मला साथ देऊ लागली. मी तिचे कपडे मोकळे केले आणि तिच्यासोबत प्रेमळ क्षण घालवले. ती मला म्हणू लागली, माझ्या राजा, आता तू मला प्रेमाचा अनुभव दे. मग असे म्हणून तिने माझी भावना तिच्या जीवनात टाकायला सांगितली. मी तिच्या जीवनात माझी भावना टाकली आणि तिचे डोळे पाणावले. मी काही लक्ष न देता तिला प्रेमाचा अनुभव द्यायला सुरुवात केली. काही वेळाने तिलाही मजा येऊ लागली आणि आतापर्यंत तिने 3 वेळा तिच्या जीवनातून प्रेम सोडले होते आणि मला ती बस बस म्हणू लागली. काही वेळाने माझ्या प्रेमाची पिचकारी निघायला आली. तिने म्हटले, मला तुझा प्रेम प्यायचा आहे. मी प्रेम बाहेर काढले आणि तिच्या मुखात टाकले. तिने माझ्या प्रेमाचा रंग प्रेमाने पिऊन टाकला. आता मला तिच्या अस्तित्वाचा प्रेमळ अनुभव घ्यायचा होता, पण ती ऐकत नव्हती आणि मी तिच्याबरोबर जबरदस्ती केली आणि माझी भावना तिच्या अस्तित्वात टाकली. ती एकदम आवाज करू लागली आणि मी प्रभावात होतो आणि काही ऐकत नव्हतो. मग मी प्रेम तिच्या अस्तित्वात टाकले आणि तिच्याजवळ जाऊन झोपलो. ती जोरजोराने रडत होती आणि म्हणत होती, तू हे चांगले केले नाहीस, पण मी सर्व करून घेतले आणि आम्ही झोपलो. सकाळी ती उठली तेव्हा तिला खूप त्रास होत होता. मी तिला सहारा देऊन बाथरूममध्ये नेले आणि तिने माझ्यासमोर सर्व काम पूर्ण केले. आता जेव्हा इच्छा होते तेव्हा आम्ही प्रेमाचा अनुभव घेत असतो. काही दिवसांनी कळले की मामी गर्भवती आहे. मला माहीत होते की हे मूल माझेच आहे, पण तिच्या नवऱ्याला याबद्दल कल्पना नव्हती. तो परदेशात कामाला गेला होता आणि अधूनमधून घरी येत असे, त्यामुळे त्याला वाटले की हे मूल त्याचेच आहे. मामीने शेवटी ही गोष्ट त्याला सांगितली आणि तो अगदी खुश झाला. काही दिवस सुट्टी घेऊन घरी राहिला, कारण बाप होण्याची भावना कशी असते हे फक्त बापालाच कळते. पण त्याला माहीत नव्हते की त्या बाळाचा खरा बाप कोण आहे. त्याच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. काही दिवसांनी मामीला बाळ झाले.
मीही खूप आनंदी होतो, मामीही आणि तिचा नवरा सगळ्यात जास्त. त्यांच्या लग्नाला 10 वर्षे झाली होती, पण मूल होत नव्हते. आता त्याला वाटत होते की देवाच्या कृपेमुळे पोटात पोर आले, पण खरी कृपा कुणाची होती हे फक्त मामीला आणि मलाच माहीत होते. मी आणि आई मामीला भेटायला हॉस्पिटलमध्ये गेलो. मार्केटमधून फळे विकत घेतली. हॉस्पिटलमध्ये पोहोचलो तेव्हा मामी थोडी थकलेली वाटत होती, पण चेहऱ्यावर समाधान झळकत होते. बाळ तिच्या शेजारी झोपलेले होते, नाजूक गुलाबी आणि शांत. मी त्या छोट्या जीवाकडे बघत राहिलो, मनात विचारांचं काहूर उठले. हा माझा मुलगा, पण त्याच बापाचे नाव कुणाचे लागणार? मामीच्या नवऱ्याचा आनंद ओसंडून वाहत होता. 10 वर्षांनी घरात पाळणा हल्लाय, देवाची किती मोठी कृपा, तो म्हणाला. मी त्याच्या चेहऱ्याकडे पाहिले आणि क्षणभर मन गडबडले. मामीने माझ्याकडे नजर टाकली. तिच्या डोळ्यात वेगळीच भावना होती, गुपित जपल्याचे समाधान. त्या दिवशी आम्ही थोडा वेळ मामीसोबत राहिलो. आईने बाळाला हातात घेतले, त्याचे कौतुक केले आणि तिच्या नजरेत मामीसाठी माया होती. खरंच देवाची कृपा झाली, आई म्हणाली. मी निमूटपणे ऐकत राहिलो. काही दिवसांनी मामीला डिस्चार्ज मिळाला आणि ती घरी गेली. तिच्या घरी सगळीकडे आनंदाचे वातावरण होते. सगळे तिचे आणि बाळाचे कौतुक करत होते. मीही अधूनमधून भेटायला जात होतो, पण आतून अस्वस्थ होतो. मामीने माझ्याशी या विषयावर बोलायचे टाळले. कधी नवऱ्याच्या समोर असायचे तर कधी घरच्यांच्या, पण जेव्हा दोघे एकटे असायचो तेव्हा तिने फक्त एका नजरेत मला शांत बसवले. एक दिवस तिच्या घरी गेलो असताना नवरा बाहेर गेला होता. मी विचारले, मामी हे किती दिवस लपवणार? तुला नाही वाटत की मला काहीतरी करायला हवे? ती शांतपणे हसली आणि म्हणाली, तू काही करायचे नाही. आता हे सत्य आहे की हा माझ्या नवऱ्याचा मुलगा आहे. तुला हे मान्य करायला शिकले पाहिजे. मी गडबडलो, म्हणजे तू सगळं विसरणार आहेस? तसं नाही, पण हे सत्य आहे की आपण जे केले ते चुकीचे होते आणि आता त्यातून बाहेर पडायची वेळ आहे, ती निर्धाराने म्हणाली. मी तिच्या डोळ्यात पाहिले. तिथे स्पष्टता होती, पण माझ्या मनात गोंधळ होता. काही महिने असेच निघून गेले. मी माझ्या आयुष्यात पुढे जायला पाहिले, पण बाळ मोठे होताना त्याच्यात मला माझे काही गुण दिसू लागले. त्याच्या डोळ्यात माझा प्रतिबिंब दिसायचा. हे गुपित कधी बाहेर येईल का, की कायम लपवायचे? एका संध्याकाळी मी मामीच्या घरी गेलो. नवरा घरी नव्हता, बाळ झोपले होते. मामी थोडी अस्वस्थ वाटत होती. मी विचारले, काय झाले? काही नाही, फक्त कधीकधी वाटते जर हे सत्य बाहेर आले तर काय होईल, ती हळू आवाजात म्हणाली. मी काही बोललो नाही. तिला खरे सांगायचे धाडस होत नव्हते आणि मला हे लपवण्याचे ओझे पेलत नव्हते. एक दिवस अचानक मामीच्या नवऱ्याने बाळाच्या डोळ्यांकडे पाहून काहीतरी वेगळे जाणवले. तो काही बोलला नाही, पण चेहरा बदलला. त्या रात्री मामीने मला फोन केला. तिचा आवाज घाबरलेला होता. काहीतरी गडबड झाली आहे, तो संशय घेतोय. मी सुन्न झालो. आता काय होणार? हे गुपित किती दिवस टिकणार, की सत्य उघड होणार? त्या रात्री मी झोपलोच नाही. सतत डोक्यात एकच विचार येत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी मी मामीच्या घरी गेलो. नवरा बाहेर गेला होता. ती अस्वस्थ बसलेली होती. तो खूप विचित्र वागतोय. काल रात्री विचारत होता, बाळाच्या डोळ्यांचा रंग माझ्यासारखा का नाही? मी काहीतरी गडबड आहे का असं विचारतोय. मामीच्या चेहऱ्यावर घाम दिसत होता. मग तू काय म्हणालीस? मी विचारले. मी काहीतरी कारण सांगून विषय बदलला, पण असं वाटतंय की त्याचा संशय वाढतोय, ती दबलेल्या आवाजात म्हणाली. तेवढ्यात दरवाजा उघडण्याचा आवाज आला. मामीचा नवरा परत आला. त्याने माझ्याकडे बघितले आणि डोळ्यात विचित्र चमक होती. काय रे, तूही येतोस? अधूनमधून बघायला खूप काळजी वाटते. वाटतं, तो म्हणाला आणि माझ्या अंगातून काटा गेला. मामी आणि बाळ ठीक आहेत ना? म्हणून आलो. मी आवाज स्थिर ठेवण्याचा प्रयत्न केला. त्याने हलकेच हसून बाळाकडे पाहिले. मला DNA टेस्ट करायची आहे, तो अचानक बोलला. मामी आणि मी एकमेकांकडे बघितले. वेळ निघून गेली होती. आता खरे काय, खोटे काय, हे फक्त काळ ठरवणार. त्या क्षणी खोलीत गडबडलेले शांत वातावरण तयार झाले. मामीच्या डोळ्यात भीती होती आणि माझ्या मनात असंख्य विचारांची वादळ उठली. मामीचा नवरा अधिक गंभीर दिसत होता. त्याने नजरेत दृढ निश्चय घेतला. DNA टेस्ट याचा अर्थ त्याला शंका आली होती. मामीने धीर एकवटून त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला. असं काहीतरी कसं वाटत? तुला आपल्या बाळावर प्रेम करायचं ना? मग या शंकांना अर्थ नाही. पण तिच्या नवऱ्याला तिच्या शब्दांत समाधान मिळाले नाही. त्याने थोडा वेळ तिला शांत पाहिले आणि म्हटले, हे असंच राहू शकत नाही. मी फक्त खात्री करू इच्छितो. तुला माझ्या प्रेमाबद्दल शंका नाही ना? मग ही टेस्ट करणे चुकीचे नाही. मी या संभाषणातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. माझं येणे योग्य नाही, मी निघतो. पण नवऱ्याने माझ्याकडे संशयाने पाहिले. तू इतका अस्वस्थ दिसतोयस, तुला काही माहिती आहे का? त्या क्षणी मला जाणवले की आता काहीतरी मोठे घडणार आहे. मामीने मला शांत नजरेने पाहिले, जणू काही सांगायचे पण सांगू शकत नव्हती. मी गप राहिलो. संध्याकाळी मामीने मला फोन केला. तिचा आवाज काळजीने भरलेला होता. तो ठरवलंच आहे, टेस्ट करणारच आहे.
आता आपण काय करायचे? मी सुन्न झालो. काही वेळ विचार करून म्हटले, हे लपवणे अशक्य आहे, पण आपण सत्य स्वीकारायची तयारी ठेवली पाहिजे. मामी गप राहिली. काही सेकंद शांततेत गेले आणि मग ती म्हणाली, तो सत्य समजल्यावर काय होईल हे मला माहिती नाही, पण आता मागे फिरणे शक्य नाही. काही दिवसांनी टेस्टसाठी तयारी सुरू झाली. नवऱ्याने हॉस्पिटलमध्ये अपॉइंटमेंट घेतली. तो उत्सुक आणि अस्वस्थ दिसत होता. मी आणि मामी याच विचारात होतो की आता सत्य उघड झाले तर काय होईल. टेस्टच्या निकालाची वाट पाहणे कठीण होते. अखेर रिपोर्ट आला. त्याने लिफाफा उघडला आणि चेहऱ्यावर भाव बदलत गेले. काही क्षण तो स्तब्ध राहिला आणि मग मामीकडे पाहिले. हे काय आहे? हे कसं शक्य आहे? तो ओरडला. मामी गप. तिच्या डोळ्यात पाणी आले. मी सुन्न होऊन पाहत राहिलो. सत्य बाहेर आले. म्हणजे तू माझा विश्वासघात केलास. तो संतापाने मामीकडे पाहत होता. त्याच्या नजरेत अविश्वास आणि वेदना होती. मामीने डोळे मिटले आणि डोके खाली घातले. तू तरी का गप आहेस सांग. मला हे खरे आहे का? त्याने माझ्याकडे पाहिले. माझ्या तोंडातून शब्द फुटत नव्हते. अखेर मी नजरेत नजर भिडवली आणि हळूच म्हटले हो. त्या क्षणी त्याने जोरात मला ढकलले. तू माझ्या विश्वासाचा इतका मोठा गैरफायदा घेतलास. माझ्या घराचा उंबरठा का ओलांडलास? पुन्हा त्याच्या आवाजात तीव्र वेदना. मामीने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला पण तो संतापलेला होता. तो तिला म्हणाला, तू मला इतकी वर्षे फसवलीस. हे बाळ माझे नाही. मग मी त्याला काय म्हणू? तो कोणाचा आहे? त्याच्या डोळ्यातील अस्वस्थता त्याचा दुःख पुरावा होती. तेव्हा मामीने धीटपणे त्याच्या डोळ्यात पाहिले आणि म्हणाली, हो, मी चूक केली. पण याचा अर्थ माझे बाळ दोषी आहे का? तो निष्पाप आहे. त्याला सुरक्षित आयुष्य हवे. त्याने मोठा श्वास घेतला आणि काही वेळ शांत राहिला. मग हळूच म्हणाला, मी हे पचवू शकत नाही. मला वेळ हवा आहे. आणि तो घराबाहेर निघून गेला. त्या रात्री मामी रडत बसली. मी सुन्न झालो. बाळ झोपले होते. त्याच्या गोड चेहऱ्याकडे पाहताना मी विचार करत होतो, हे बाळ फक्त माझे नाही, हे त्याच्या भविष्याचे प्रश्न आहे. काही दिवसांनी मामीचा नवरा परत आला. तो अजून गंभीर होता, पण शांत झाला होता. त्याने बाळाकडे पाहिले आणि हळूच मामीकडे वळून म्हणाला, मी काहीही निर्णय घाईत घेणार नाही. हे बाळ निष्पाप आहे. माझ्या मनात द्विधा भावना आहेत, पण त्याला वडिलांची गरज आहे. मी त्याला माझ्या मुलासारखेच वाढवीन. मामीने डोळ्यात पाणी आणून त्याच्याकडे पाहिले. त्याने पुढे काहीच बोलले नाही, फक्त बाळाला उचलून घेतले. त्या दिवशी मला समजले की सत्य कितीही कटू असले तरी वेळ त्याला आपले स्थान देतो. मी मामीच्या आयुष्यातून मागे सरकलो, पण त्या बाळाच्या स्मृती मात्र माझ्या मनात कायम राहिल्या. सत्य उघड झाले, पण त्याने एक नवीन भविष्य उभे केले. मित्रांनो, ही गोष्ट माझ्या जीवनातील एक महत्त्वाचा प्रसंग आहे आणि मला खात्री आहे की तुम्हाला तो आवडला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये प्रतिसाद द्या, लाईक करा आणि नवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. लवकरच भेटूया. धन्यवाद.